तुमच्यामध्ये जिद्द असेल, आत्मविश्वास असेल, मेहनत करण्याची कुवत असेल तर तुम्ही नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरता. आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर आपल्या गावाबरोबर आपल्या आईवडिलांचं नाव देखील रोशन केलं आहे. पौशोडे गावचे सुपुत्र कुमार आशिकेश आनंद पवार महाराष्ट्र पोलीसमध्ये महाराष्ट्र कारागृह पोलीस दुहेरी यश संपादित केलं आणि आपल्याबरोबर आपल्या गावाचं नाव देखील नक्कीच रोशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्याचबरोबर KMCC चषक ग्रामस्थ कास आणि संपूर्ण आपल्या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी देऊया खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर विश्वनाथ पवार आहेत तर नॉन स्ट्राईक एंडला संकेत. येस, मी ज्यावेळी समीर यांची बॅट घेतली म्हटलं होतं की संकेतला संधी मिळेल का. होय, संकेतला संधी आज दिले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सोबत मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती P1चं पहिले षटक संदीप जांभळे. येस, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला आहे परंतु फील्ड तेवढीच क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे मिस झाले. एक धावनी केले. श्री गणेशा सुरुवात केले. सुशांत कदम मागील मॅचचा हिरो. अगदी जर आपण पाहिलं तर रॉकर्स ब्रँड कंपनीचे ब्लूटूथ आहेत ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केले. गजानंद दादा किर्दत एक वेगळी मेजवान आहे आणि प्रथमेश किर्दत खूप चांगली बॅटिंग लय पकडले. इनफॉर्म आलेत, फॉर्म बरकरार ठेवतील. पुढील मॅचसाठी आपल्या देखील असतील शुभेच्छा. येस, लेफ्ट हँड बॅटर संकेत यावेळी स्ट्राईकला आहेत. खराब चेंडू, हा खराब चेंडू आहे. खराब चेंडूवरती फटका येत नाहीये परंतु पाठीमागे दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, रोखलंय. नो चेंडू आहे. 9+1 अशा 2 धावा या चेंडूवरती जमा केले जातील. स्कोर कार्ड पोहोचला गेलाय तो 3 या आकड्यावरती. क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं रणांगण, क्रिकेटची रणभूमी, क्रिकेटचं वर्तुळ, क्रिकेटचं सर्कल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. तरुणाईचा जीव की प्राण क्रिकेट, तरुणाईचं वेड क्रिकेट, तरुणाईचा नाद क्रिकेट, जन्मापासून मरणापर्यंत वेड लावणारा छंद म्हणजे क्रिकेट. मला क्रिकेटने आम्हाला काय दिले? क्रिकेटने आम्हाला पैसा नाहीये परंतु एक ओळख दिले. क्रिकेटने आम्हाला नाव दिले आणि त्या नावासाठी आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये खेळतोय. क्रिकेटमधून काही मिळत नाहीये, फक्त आनंद मिळतोय आणि गावाचं नाव हे खूप मोठे. अगदी असंख्य मित्रपरिवार जोडलाय. असंख्य मित्रपरिवार या क्रिकेटच्या माध्यमातून जोडला गेलाय. अनेक असोसिएशन एकत्रित येत आहेत, अनेक स्पर्धा होत आहेत. या अगोदरचं क्रिकेट आताचं क्रिकेट बराचसा बदल झाला, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पुढील बॉल येस, उडवण्याचा प्रयत्न, एक्सलेंट डिलिव्हरी, येतोय तो डॉट. येस, प्रत्येक बॉलवरती जर आपण पाहिले त्याचं मुनावळे संघ आज संपूर्ण स्क्वॉडमध्ये आहेत. अगदी अवधूत भोसले असतील, त्याचबरोबर शिवाजी भोसले आहेत, संदीप जांभळे, आज संपूर्ण स्क्वॉड मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय असू नये तर स्पर्धा देखील तेवढीच रंगतदार आहे, स्पर्धा तेवढीच मोठी आहे. मानाची स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 1 KMCC चषक 2025. यावेळेस फटका आलाय सुरेख, मिडल ऑफ द बॅट, थांबणार नाहीये चेंडू, समालोचन कक्षाला देतोय, सलामी येतोय, बेधडक चौकार नाहीये, हा षटकार आहे. जेली को आग कहते हैं, बुजी को राग कहते हैं और इस बल्लेबाज को विश्वनाथ पवार कहते हैं. पवार की पावर दाखवायला केले सुरुवात. आहे तो झाकी आहे भैया, पिक्चर अभी बाकी आहे. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. आयुष्यात कमबॅक खूप महत्वाचा आहे. यावेळेस देखील फटका सुरू, एक डायरेक्ट हिट होतोय का? नाहीये, थोडस खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल. थ्रो देखील थोडासा खराब. एक धावी तिथे नव्हती, तिथे 2 धावा खर्च केलेत. स्कोरशार्ट सरसवलं जाईल. P1चं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलक पोहोचलाय ते 11 या आकड्यावरती. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. अगदी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बाळूदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचा संघ खेळतोय. त्यांचंही लक्ष बारकाईने आहे, कोण चुका करतोय, कोण चांगला खेळ करतोय, प्रत्येकाचा अभ्यास आज संपूर्ण मॅच नंतर घेतला जाईल. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका बसलाय. रामा आहेत, केले चुकी. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हरो मॅच. पकडा कॅच आणि जिंका मॅच, कॅच विन द मॅच. हे क्रिकेटचं महत्वपूर्ण सूत्र आहे. कुठेतरी उल्लंघन केलंय, ही एक चुकी तुम्हाला या स्पर्धेमध्ये कुठेतरी अडथळा नक्कीच निर्माण करेल. कारण विश्वनाथ पवार जेवढी हाईट छोटे आहेत तेवढे फटके मोठे मारतात, बोलतात कमी आणि ठोकतात जास्त. संधी आज मिळाली, आज संधी कशा प्रकारे फायदा उचलतील याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल.
हे सोडवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट हिट नाहीये. पुन्हा एकदा खराब थ्रो, थोडंसं कुठेतरी लडखडतोय संघ, झगडतोय, स्ट्रगल करतोय. ज्यावेळेस संघ आउट ऑफ फॉर्म थोडासा असतो त्यावेळेस प्रत्येकावरती थोडासा प्रेशर असतो आणि प्रेशर कुठेतरी क्रिएट करण्याचा देखील प्रयत्न केलाय. एक ओव्हरचा खेळ होतोय समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस टीम पावशेवाडीचं धावफलक पोहोचलाय. बिनबाद 15. म्हणजे सुरुवात मी मध्ये गोड झाली, तरी एक संधी तुम्हाला मिळाली असेल तरी तुम्ही धावा जमा केलेत. 3 षटकांची मॅच. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती शिवाजी भोसले. कित्येक वर्षाचा अनुभव यांच्या देखील पाठीशी आहे. अनुभव दाखवायचा आहे, आज लढायचं आहे आपल्या संघासाठी, आज लढायचं आहे आपल्या गावासाठी, कमबॅक करायचा आहे आणि कमबॅक देखील तेवढाच महत्वाचा आहे. शिवाजी भोसले गोलंदाजी ट्रॅकवरती आले तर सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. ही जोडी तोडावी लागेल. ही जोडी तोडण्यामध्ये जर यशस्वी ठरले शिवाजी भोसले तर कमबॅक करेल टीम मुनावळे. परंतु या जोडीने जर हात खोलले, मोठे फटके यायला सुरुवात झाली तर धावींचा मात्र पाऊस पडेल. कोण कोणावरती पडेल भारी पुढील बॉलवरती पाहायला मिळेल. एका बाजूला युवा आहेत संकेत पवार, मागील सीझन 22 गाव प्रीमियर लीग मध्ये एक अर्धशतकीय पारी देखील खेळले. यस फ्लिक केलाय, दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक, गेंद जाएगी बाउंड्री लाइन बाहर, मिलेंगे 4 4 4 4 4 फरार. हे संकेत पवार लेफ्ट हँड बॅटर आहेत म्हटल्यानंतर डोक्याला थोडासा ताप असतो आणि हा ताप किती व्होल्टेजचा होईल प्रत्येक बॉलवरती पाहिले जाईल. कारण सुरुवात केले, पहिल्या बॉलवरती 4 जमा केलेत. आज काहीतरी डोक्यामध्ये षडयंत्र रचलंय. आज स्वप्न पाहिले, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मैदानामध्ये खेळावं लागेल. दिवसा पडलेली स्वप्न कधी खरी होतात म्हटलं जातं, परंतु स्वप्न घरी बसून पूर्ण होत नाही. तुम्हाला तेवढं स्ट्रगलही करावं लागतं. आज कोण स्ट्रगल करतोय, मुनावळे की पावशेवाडी? हाय व्होल्टेज मॅच आहे. हे हलक्यात दिशा दिले, चांगला चेंडू सन्मान. एक चांगल्या खेळाडूची ओळख असते, एक चांगला स्टेज आपल्याला मिळवायचा असेल. बघा टेनिस क्रिकेटने खूप उंची घेतली. अगदी अनेक लीग स्पर्धा आपण खेळतोय, अनेक लीग स्पर्धा पाहायला मिळतात. अगदी ऑल इंडिया आयकॉन देखील खेळत आहेत, जिल्हा आयकॉन देखील खेळत आहेत. म्हणजे प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळालं आहे. त्या व्यासपीठावरती तुम्ही व्यवसाय क्रिकेट देखील खेळू शकता, परंतु तेवढी कुवत, तेवढा खेळ दाखवण्याची पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्यातून तुमचा संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. शिवाजी निघालेत. एस चेंडू लागतोय बॅटची कडा. पुन्हा एकदा थोडंसं मी म्हणेल डायरेक्ट हिट केला असता तर संकेत माघारी परतला असता, परंतु एक सिंगल मिळते. धावफलक 21-21. नेक्स्ट मॅच जुंगटी आणि फळणी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग द्या. मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. राईट मोर द विकेट शिवाजी भोसले निघालेत. येस हा देखील थोडासा खराब चेंडू, फुलटा चेंडू होता, नशिबाची साथ मिळते, चेंडू थांबणार नाही. वाईड +1, फरार 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 4+1. 5 धावा या बॉलवरती येतील. आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरायचं नाही, पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. टार्गेट आज मनामध्ये टांगलंय. हाय स्कोरिंग मॅच बनवायचे, मॅच जिंकायचे, लढायचंय, झगडायचंय, प्रयत्न करायचे. प्रयत्नांती परमेश्वर. दोन्ही संघ स्ट्रगल करत आहेत. यावेळेस सुरेख चेंडू, येस डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळेनंतर हा डॉट बॉल आलाय. बघा प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहेत. अनुभवपणा लावावं लागेल. बॅटिंग देखील तेवढीच पॉवरफुल मुनावळे टीमची देखील आहे. तुम्हाला हाय स्कोरिंग मॅच ही बनवावी लागेल. धावफलक 26-26. येस यावेळी दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, फेकी केली जाईल परंतु एकच धाव मिळते का? होय, एकाच धावीवरती रोखलंय. विश्वनाथ पवार स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतायत. 1.5 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप एक बॉल या षटकामधील शिल्लक आहे. बिग्रू मधील पहिली हीच मॅच, पहिला सामना थोडासा हाय स्कोरिंग मॅच बनत चालले. 27 धावा झालेत. अद्याप एक षटक आणि एक बॉल शिल्लक आहे. एस ब्लॉकवरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाहीये. पुन्हा एकदा संधी, नशिबाची साथ आज कुठेतरी पावशेवाडी टीमच्या पाठीमागे पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 28. 14च्या रन रेटनी बॅटिंग करते टीम पावशेवाडी. कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. अगदी प्रत्येक बॉलवरती धावा जमा करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु धावेना वेग लागावा लागेल.
थोडासा मी बदल करतोय. नेक्स्ट मॅच होणार आहे सेमीफायनल क्रमांक 1. जाधव उमरी टीमचे कॅप्टन आणि चोरगे उमरी टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. रिपोर्टिंग द्या. मॅच इनिंगमध्ये आपला टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 1 जाधव उमरी आणि चोरगे उमरी. बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला प्लीज स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती अजय भोसले. येस जबाबदारी दिली आहे. कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. दोन्ही बॅटर अटॅक करतायत तर तुम्हाला रोखायचं आहे. ही जोडी तोडायची आहे. कमबॅक करून द्यायचं आहे आपल्या टीमसाठी. 28 धावा झालेत या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर 50+ धावा देखील चेसिंग करणं थोडंसं कठीण बनत आहे. परंतु 3 मॅच मध्ये 35+ धावा सन्मानजनक स्कोर या विकेटवरती बनवू शकतो. 360 मैदान आहे. अगदी प्रत्येकाला आनंद असतो, प्रत्येकाला आवड असते खेळण्याची. त्यासाठीच एक सुसज्ज व्यासपीठ आज बनवून ठेवलं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय. पुन्हा एकदा राम भोसले चेंडू खाली. पुन्हा एकदा चुकी केले. 2 झेल सोडलेत. हे झेल नाहीये, ही मॅच आहे बाई. येते मॅच मध्ये तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात. गोलंदाज काय करणार. संधी मिळाली होती. 2 झेल तुम्ही ड्रॉप केलेत. 2 धावा पूर्ण केलेत. धावा रोखावे लागतील. विकेट पूर्ण तुम्हाला रोखायची आहे. विकेट तोडायची, ही जोडी तोडायची आहे. गोलंदाजाने पूर्णपणे प्रयत्न केला परंतु अपयशी ठरतोय तो क्षेत्ररक्षक. अजय भोसले पहिला बॉल 2 धावा खर्च केले. त्यावेळी स्ट्राईक एंडला आहेत संकेत पवार. सर रन किती आहेत या बॉलवरती. 3 रन आहेत का. ओके थँक्यू. 3 रन आहेत. आम्ही करेक्शन करतोय. 31 31 धावा होतील. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. चला प्लीज स्पीडअप घ्या कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 2:30 वाजलेत. सामने आणखी खूप खेळवायचे आहेत. प्लीज सर्वांनी स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. एक दिवसीय स्पर्धा आहे. सकाळी थोडंसं लेट झालंय. तो टाइम आपल्याला कव्हर करायचा आहे. संकेत स्ट्राईक एंडला बॅटर. येस फटका आहे. सुरेख गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. स्वप्न अविनाश आहेत. फेकी केली जाईल. त्या दरम्यान धावा मिळतील त्या 2. संकेतवरी विश्वास दाखवलाय परंतु संकेतच्या बॅटमधून आतापर्यंत एकच चौकार पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. षटकार चौकार मारण्याची कुवत एक क्षमता आहे. तो क्लास पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावा लागेल. विजेता वो नहीं बनते जो कभी असफल नहीं हुए है, बल्कि वो बनते जो कभी हार नहीं मानते है. त्याचबरोबर निवृत्ती शिंदे सर आपणास देखील विनंती आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 22 गावचा बुलंद आवाज. पुढील मॅच मध्ये त्यांचा आवाजही आपण ऐकणार आहोत. निवृत्ती शिंदे सर आपण देखील या. खूप चांगली आपण स्पर्धा पाहत आहोत. अगदी पश्चिम चावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कास आणि श्री कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास यांच्या माध्यमातून KMCC चषक 2025 भव्य आणि दिव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 1 आणि पहिलंच पर्व अगदी रुबाबदार आणि दिलखुलास पर्व आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 360 मैदान, सुसज्ज व्यासपीठ, 2 पवेलियन देखील आहेत. प्रत्येक गोष्ट आपण जर पाहिली तर गो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील टिपली जाते. 2 कॅमेऱ्यांसोबत खूप चांगलं आयोजन केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. येस यावेळेस कार्पेट सैन्य लॉंग ऑपरीचं निवडलाय. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. दुसरी धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत. रोखलाय. विश्वनाथ आहे स्ट्राईक एंडला. या स्ट्राईक घेणे देखील आवश्यक आहे कारण त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतात तेवढी कॅपॅसिटी आहे. कद जरूर छोटा है लेकिन हौसला इस खिलाड़ी का बुलंद है. बड़े मंच का खिलाड़ी भैया, ये रोकने वाला है नहीं. ये नक्कीच चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतील. कमबॅक होईल. अजय निघालाय. यावेळेस फटका सजवलाय. थांबणार नाहीये क्षेत्ररक्षक येईपर्यंत. चेंडू बाउंड्री लाईन कव्हरच्या बाहेर. चेंडू निघून जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलाय हा बेधडक षटकार. येस मुनवळे टीम साठी देखील मेजवानी आले. जो खेळाडू झेल टिपेल त्यांच्यासाठी महेश भोसले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज. झेल टिपा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा युट्यूबच्या माध्यमातून आपण एक साधन ठेवलंय आणि प्रत्येक जण ही स्पर्धा अनुभव घेतोय. प्रत्येक जण स्पर्धा पाहतोय. अगदी गावामध्ये असतील किंवा
क्रिकेटमध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उतरता फक्त तुम्ही खेळ करता परंतु सर्व ग्रामस्थांचं लक्ष तुमच्याकडे असतं. अगदी तुम्ही जिंकलात तर तुमच्या आनंदामध्ये तेही आनंद साजरा करतात परंतु ज्यावेळेस तुम्ही पराजय होतात त्यावेळेस त्यांनाही तेवढंच दुःख होतं. म्हणून क्रिकेट फक्त क्रिकेट खेळणाऱ्यांपुरतं मर्यादित नाही तर तुमच्या गावासाठी एक भाग आहे आणि गाव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. क्रिकेटबरोबर आपल्या गावासाठी देखील आपण योगदान देणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळलं म्हणजे गाव झालं कारण क्रिकेटमुळे गाव नाही आहे गावामुळे क्रिकेट आहे. आपण गावाचं नाव जोडतोय अभिमान असला पाहिजे पाठीवरती असलेल्या तालुक्याची ताप आणि छातीवरती आपली हृदयाच्या जवळ असलेल्या गावाचं नाव ही गोष्ट आयुष्यात कधीच विसरू नका. तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही कारण गावामध्ये ज्या गावामध्ये आपला जन्म झाला आहे ज्या गावाने आपल्याला ओळख दिली ज्या गावाने आपल्याला नाव दिलं आहे ते आयुष्यभर आपल्यासाठी कर्ज असतो आणि तो कर्ज गावाच्या चांगल्या कार्यामध्ये सहभाग घेऊन ते आपल्याला फेडायचं असतं. एकच क्रिकेटमध्येच जर आपण विचार केला तर क्रिकेटबरोबर गावाचं नाव प्रत्येक वेळेस आपण का घेत जातो तर क्रिकेटने गावाला काय दिलंय गावाला काय दिलं नाही गावाने क्रिकेटला काय दिलंय काय दिलं नाही परंतु नाव गावाचं महत्त्वाचं आहे. त्या नाव रोखायचं आहे गावाचं नाव टिकवायचं आहे त्यासाठी आपण मैदानामध्ये उतरत असतो स्ट्रगल करत असतो. येस जाऊया मॅचकडे. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड 45 धावा झालेत आणि 46 धावींचं मी म्हणलेलं चांगलं टार्गेट सेट केलंय. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न पावशोर टीमने केला होता. 40+ आम्ही टार्गेट सेट करू. नक्कीच टार्गेट सेट केलंय. कशा प्रकारे रोखतील तर कशा प्रकारे बॅटिंग करेल टीम मुनावळे याच्याकडे देखील पाहिलं जाईल. त्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 जाधव टीमचे कॅप्टन आणि चोरगे टीमचे कॅप्टन सज्ज झालेत. मी विनंती करतो संदीप दादा किर्दत आपण देखील यायचे आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 जाधव उमरी आणि चोरगे उमरी यांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. येस टॉस केला जातोय. कॉल कोण करेल? येस छापा काटा कॉल आहे. येस छापा कॉल केला आहे. इट इज अ काटा. टॉस हरले टॉस जिंकले जाधवमरी टीम. शैलेश दादा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. येस आजचा दिवस काहीतरी खास पाहायला मिळतोय. अगदी मागील मॅच आपण पाहिली चांगली मॅच आपण जिंकलाय. सेमीफायनलचा सामना आहे. करूया मरोची परिस्थिती जिंकलात तर फायनल हारलात तर घरी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर आपल्या बाजूचा संघ आहे. गाव छोटं आहे टीम छोटी आहे. एक सोबत अनेक वेळा लढले गेलेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 30 ते 35 धावांच्या आतमध्येच त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की जाऊया. चोरगुमरी टीमचे कॅप्टन थोडं जवळ या. मॅच जवळ घ्यायची असेल तर आमच्या जवळ यावंच लागेल. नशिबाची साथ आज कुठेतरी पाठीशी आहे कारण या सीझनमध्ये संघ थोडासा बॅकफुटला होता. आपण 2 सामने यावेळेस लिडिंगने जिंकलाय. लीड जिंकले. सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. जिंकलात तर स्वप्न पूर्ण होईल. हारलात तर निराशा. निर्णय आलाय आपल्या बॅटिंग करायचे. किती धावांचे टार्गेट सेट कराल? 40+. नक्कीच मागील मॅचमध्ये देखील बॅटिंग केली. सलामी जोडीने अप्रतिम बॅटिंग केली. 40+ यावेळेस देखील टार्गेट सेट केले. दोन्ही बॅटर इन्फॉर्म आहेत. यावेळेस काय चेंजेस असतील का? चेंजेस काय नाही सेम असेल. सेम नक्कीच स्पर्धा आपण पाहत आहोत. KMCC चषक 2025 स्वप्न प्रत्येकाचं पूर्ण होतं परंतु तेवढं प्रगती तुम्हाला करावी लागते. स्ट्रगल करावं लागतं. या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि नितीनदाचं म्हणजे आभार मानतो की एवढ्या चांगल्या ठिकाणी आम्हाला खेळायला भेटते. कारण पहिल्यांदाच त्यांनी मॅच ठेवली तर आम्ही तर टीम टाकणार पण नव्हतो पण बोलू नितीनदानी पहिल्यांदा मुंबईमध्ये टुर्नामेंट ठेवली त्याच्यामुळे काही पण हो तिथं आपल्याला खेळायचं आहे. नक्कीच प्रत्येकाचा दिवस असतो. आज तुमचाही दिवस आहे. दोन्ही टीमला देऊया खूप खूप शुभेच्छा. सेमीफायनलची मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना बघायला मिळेल. नक्कीच स्पर्धा खूप चांगली आहे. आपण पाहत आहोत KMCC चषक 2025 पर्व क्रमांक 1. थँक्यू सो मच. आवाजामध्ये आम्ही करणार आहोत बदल. आवाजात नक्कीच बदल होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील. कासगावचे सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक आमचे मार्गदर्शक नितीनदादा सुर्वे. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रदीप. निवृत्ती शिंदे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निवृत्तीदादा शिंदे. मुनावळे संघ आपला 12व्या खेळाडू पाठवायचा. ओके आहे.
पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत KMCC चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य नियोजन आणि शिस्तबद्ध असे सामने आपण सकाळपासून पाहताय. अवधूत भोसले एक मोठं नाव, मुंबई पोलीस एक आदर्श असं व्यक्तिमत्व, एक मला वाटतं गेल्या 1 वर्षापासून बॅकफुटला चालला आहे तो म्हणजे मुनावळे संघ. क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या संघाला मानलं जायचं, क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या संघाला सॉरी हां ओके डन, क्रिकेटची पंढरी म्हणून मानलं जातं असं मुनावळे संघ. पहा मित्रांनो, प्रत्येकाचा दिवस नसतो. कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटवरती आदिराज्य गाजवणारा संघ म्हणजे मुनावळे संघ. कुठेतरी सुनीलदादा भोसले असतील, महेशदादा भोसले असतील आणि निलेशदादा भोसले असतील यांची कमी या संघामध्ये कुठेतरी भासताना दिसतीये. पाहूया पुढचा चेंडू, पहिला चेंडू पाहायचे निर्धाव होतोय. हाच अवधूत भोसले अक्षरशः गेली 7-8 वर्ष धुमाकूळ घालत होता. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस तुमचा नसतो, परंतु खरोखर खूप मोठी कॅपॅसिटी आहे अवधूत भोसलेकडे. कधीही बॅक करू शकतो. निलेशदादा भोसले यांनी बांधणी केलेला संघ, किसनदादा भोसले असतील, सुनीलदादा भोसले असतील, महेंद्र भोसले एक लेजंड क्रिकेटर. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पहा, मी काय म्हटलं होतं, काय फटका आलाय मित्रांनो, कव्हर ड्राईव्ह षटकार आलाय. अप्रतिम फटका. मी म्हटलं होतं अवधूत भोसले एक मोठं नाव आहे, एक मोठा ब्रँड आहे आणि त्याच पद्धतीचा फटका अवधूत भोसले याच्या बॅटमध्ये येताना दिसलो आणि एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारला गेला. आपल्या भात्यातून एक अप्रतिम असा षटकार मारला गेला, तो म्हणजे अवधूत भोसले याच्या. परंतु पाहायचंय आज विश्वनाथ पवार कुठेतरी बॅकला थांबलायत. पहिलं षटक दिलंय गणेशाला. खरोखरच एक उच्च दर्जाचा संघ म्हणून मानला जातो तो पावशेवाडी संघ. या संघाने बाळूदा पवार यांच्या नेतृत्वाखाली अक्षरशः भागामध्ये बक्षिसांचा वर्षाव केला होता. आता मात्र पहा चूक करतोय गणेश. 360 सर्कल ग्राउंड आहे, फक्त टच करायचा आहे आणि त्याचा फायदा घेताना दिसतोय अवधूत भोसले. मित्रांनो, अवधूत भोसले एक हाती सामना फिरवू शकतो आपण पाहत आलो होतो. खरोखर विश्वनाथ शिंदेने पवारने चुकी केली आहे का, पहिलं षटक न घेऊन चुकी केली आहे का, कारण सर्कल ग्राउंड आहे, अचूक गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. गणेशला धावा रोखाव्या लागतील. पावशेवाडी संघ आपल्या विभागामध्ये येताना एक जबरदस्त असा संघ मानला जातो आणि पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचं जे नेतृत्व करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गेली 3 वर्ष ही असोसिएशन चालले असे बाळूदा पवार यांच्या गावातून बिलॉंग करणारा हा संघ. पाहूया यांचा पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय हा झेल म्हणजे मॅच होणार आणि झेल कुणाबशी आहे तर विश्वनाथ याच्याजवळ आणि हा झेल सोडलाय. खूप मोठी चुकी, विश्वनाथला मिसमॅच केलं. नागेश स्वतः सक्का बंधू आहे, नागेश मिसमॅच केलं विश्वनाथला. मला वाटतं इथे तोल गेला, परंतु झेलवरती सुद्धा नागेश प्रॉपर आला होता. तुम्ही सोन्याचा गोळा सोडलाय मित्रांनो, कारण अवधूत भोसले सारखा फलंदाज, एक बलाढ्य फलंदाजाला संधी दिली आहे इथे. गणेशने 2 एक षटकार एक चौकार खाल्ला होता, परंतु फसवलं होतं इथे अवधूत याला, परंतु फायदा घेता आलेला नाही ते पावशेवाडी या संघाला. खरोखर मित्रांनो, सामना उच्च दर्जाचा होणार, शेवटच्या षटकामध्ये जाणार, त्यात काही शंका नाहीये. आता मात्र फायदा घेतोय, अप्रतिम फटका आलाय. मित्रांनो, तुम्ही जर संधी द्याल ना एखाद्या बॅट्समनला तर नक्कीच तुमच्या विरुद्ध अशीच आक्रमणं होतील. 16 धावसंख्येत पोहोचतोय. अवधूत बाद झाला असता, कारण मोठा बॅकिंग नाहीये जास्त फलंदाजीमध्ये, कारण आज सुनील भोसले नाही आहेत, महेश भोसले नाही आहेत. एक घातक फलंदाज सुनील भोसले सातत्याने गेले 1 वर्षापासून क्रिकेटपासून लांब आहेत, परंतु त्यांचं कमबॅक कधी होईल याचं नक्कीच सर्व खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतील. गेल्या वर्षी फक्त 22 गाव प्रीमियर लीग तो खेळाडू खेळला आणि अक्षरशः धुमाकूळ घालून मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला होता, परंतु आज मात्र कुठेतरी कमी भासताना दिसते. परंतु अवधूत नक्कीच त्याची कमी पूर्ण करणार. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पहा, पुन्हा अप्रतिम फटका आलाय. विश्वनाथ पवारने चुकी केली मित्रांनो. पहिलं षटक टाकलं गेलं पाहिजे होतं, कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या मोठ्या सामन्यामध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतो, परंतु आज मात्र गणेशला संधी दिली. गणेशने संधीचा फायदा घेतला होता. झेल सोडला गेला नागेश पवार याच्याकडून आणि नुकसान होताना दिसतंय ते पावशेवाडी संघाला. खरोखर पावशेवाडी संघ मित्रांनो गेली सातत्याने पाहत होतो आपण. अण्णा पवार असतील, खरोखर लेजंड क्रिकेट असेल, सुरेशदादा पवार असतील, एक सातत्याने भरपूर वर्ष क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं गेलं. बाळूदा पवार असतील, भागामध्ये 10-12 वर्ष या संघाचा दबदबा होता, परंतु हा संघ सुद्धा त्याच बांधणीचा आहे.
परंतु थोडंसं नियोजनामध्ये फसताना दिसतंय, कारण स्ट्राईक बॉलर तुमच्याकडे मित्रांनो होता. विश्वनाथ पवार सारखा घातक गोलंदाज तुमच्याकडे असताना तुम्ही गणेश पवार यांना वापरून खूप मोठी चुकी केली आहे आणि त्यात नागेश पवार यांनी सोडलेला झेल. संघाची धावसंख्या पोहोचते 20 धावा. पहा मित्रांनो, खूप मोठी धावसंख्या 45 म्हणजे 46 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या, त्या अवधूत भोसले याने. सर्कल ग्राउंड आहे, सर्कल ग्राउंडमध्ये काही होऊ शकतं. महेंद्र भोसले मला वाटते मे महिन्यामध्ये गावी झालेल्या स्पर्धेमध्ये झळकला होता हा खेळाडू, परंतु यावर्षी मात्र कुठेतरी बॅकला दिसतोय. खरोखर क्रिकेट मित्रांनो डोक्यात जाऊन देऊ नका. डोक्यात जर गेलं तर नक्कीच तुमचा फॉर्म बॅकला जातो, परंतु महेश याला बॅकअप करावा लागेल. पायचे उच्च फटका आलाय, संकेत आहे. पायचे काय होतंय, ही गोलंदाजी पाहिजे होती, या टप्प्याची गोलंदाजी पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये. आता मात्र विश्वनाथला आपली धारदार करावी लागेल. 4-5 षटकाचं षटक टाकावे लागेल, तेव्हा हा सामना कुठेतरी पावशेवाडी संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवताना दिसेल. पहा मित्रांनो, जे ग्राउंडमध्ये कमी भासतंय त्याचा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय KMCC कास या संघाकडून. पाहायचंय आत्ता मात्र संधी घ्यायची होती, परंतु फायदा नाही घेता आला. एक धाव तर पूर्ण होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण केले गेले मित्रांनो बाउंड्रीवरती आणि एकाच धावावरती समाधान मानले गेले. पहा मित्रांनो, अनुभव काय असतो. आपण जर 45 धावा ठोकल्या होत्या ना, तर नक्कीच जबाबदारी घेऊन पहिलं षटक हाताळलं गेलं पाहिजे होतं, कारण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं केले जाते संकेत त्याच्याकडून आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी केली जाते. विश्वनाथ पवार 4-5 धावांचं षटक आलं, पावशेवाडी सामना घेऊन जाणार शंका नाहीये, कारण खूप मोठा अनुभव यांच्या पाठीशी आहे तो विश्वनाथ पवार यांच्या. पहा मी काय म्हटलं होतं, 4-5 धावांचं षटक सामना घेऊन जाणार. पहिलं षटक कुणी हाताळलं पाहिजे होतं, विश्वनाथ पवार यांनी. पहा किती अचूक गोलंदाजी आहे मित्रांनो. रनअप कमी आहे, परंतु अचूक टप्पा आणि त्यात होणारे बॉल, त्याचे स्विंग. बॅट्समनला मी म्हटलं होतं महेंद्र गेल्या वर्षी फॉर्ममध्ये होता, परंतु या वर्षी कुठेतरी क्रिकेट डोक्यामध्ये येताना दिसतंय त्याच्या. पाहूया पुढचा चेंडू विश्वनाथ पवार याचा. हे पहा, तुमचा जर फॉर्म बॅकला असेल तर खरोखर मोठे चांगले फटके सुद्धा तुमच्या बॅटमध्ये येणार नाही. 2 धावेवरती समाधान मानलं जातं. तिसरी धाव होईल का, आणि ही चुकी किती महागात पडेल पाहायचं आहे, कारण स्ट्राईकला आलाय तो अवधूत भोसले. मित्रांनो, स्ट्राईक चेंज करणं क्रिकेटमध्ये खूप महागात पडतं, कारण आपण पाहिलंय आत्ता जर पुढच्या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर खरोखरच इथे सर्वस्वी जबाबदार असेल तर क्षेत्ररक्षण ते पावशेवाडी संघाचं. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण संकेत याच्याकडून केलं जात होतं, परंतु तुम्ही संधी जर दिली ना क्रिकेटमध्ये एखाद्याला, तर एखादा सामना घेऊन जातो मित्रांनो. अवधूत भोसले आज लयमध्ये आहेत, चांगले फटके त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. पहा मी काय म्हटलं तुम्हाला, स्ट्राईक चेंज. क्रिकेट मधला अनुभव आहे एवढ्या वर्षाचा माझा, त्यामुळे मी बोललो होतं की तुम्ही जर स्ट्राईक चेंज केली ना मित्रांनो, तर फटके कसे पडतात. आणि खरोखरच यात समालोचन कक्षाला इथे सलामी दिली अवधूत भोसले आणि सरळ चेंडू फेकून दिला सीमारेषेबाहेर. षटकार 31 धावा. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठे, का आला तर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. 2 धावा होत्या, तिथं येण्यात 3 धावा दिल्या आणि त्या 3 धावेचं रूपांतर इथे 9 धावांमध्ये झालं, म्हणजे -7 धावांमध्ये तुम्ही गेलात. किती मोठा फटका तुमच्या संघाला भेटू शकतो मित्रांनो. क्रिकेट शांत संयमी खेळला जाणारा खेळ आहे. एक चुकी, खूप मोठा फटका. पहा पुन्हा एकदा तेज होत आहे, इनसाइड एज लागलंय आणि 360 ग्राउंडचा फायदा काय असतो पहा मित्रांनो. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर चौकार. आता मात्र 11 धावेंची गरज राहिली आहे. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. 9 चेंडू 23 धावांचा सामना मित्रांनो आला कुठे. पहा एक चुकी, एक धाव, स्ट्राईक चेंज केली, फायदा घेतला अवधूत भोसले याने. आज मात्र संधीचा पुरेपूर फायदा घेता येतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 35 धावसंख्येवरती. 11 धावांची गरज, 6 चेंडू 11 धावा. अवधूत भोसले आज जबाबदारी घेतली आहे. एक उच्च दर्जाचं नियोजन आणि उच्च दर्जाच्या नियोजनामध्ये उच्च दर्जाची फलंदाजी. खरोखर कौतुक करेन मी ती विश्वनाथ पवार याचं उच्च दर्जाची गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षकाने एकच चूक केली पूर्ण सामन्यामध्ये आणि त्याचा फटका पडेल का पावशेवाडी संघाला पाहायचंय. खरोखर मित्रांनो अथर्व पवार एक चांगला खेळाडू, धारदार गोलंदाजी केली जाते. पाहायचंय काय होत आहे. महेंद्र भोसले अपेक्षा असतील.
पहा मात्र चेंडू जातोय निर्धाव, डोक्यात क्रिकेट. मी म्हटलं होतं कुठेतरी हवा या फलंदाजाच्या डोक्यामध्ये गेली आहे. खरोखर लहान वयामध्ये तुमच्या डोक्यामध्येच्या फलंदाजीची जर हवा गेली ना मित्रांनो लेजंड क्रिकेटर असेच मोठे झाले नाहीत. अवधूत भोसलेचं नाव असंच मोठं नाही आहे. सुनील भोसलेचं नाव असेल, महेंद्र असेल, निलेश असतील, यांची नावं मित्रांनो अशीच मोठी नाही आहेत. अथर्व अचूक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी टाकली गेली आहे. जबरदस्त स्ट्राईक. पुन्हा चेंज करतील का? पुन्हा चेंज केली आहे. पुन्हा तीच चुकी. आता मात्र समीरने संधी दिली बायची. खरोखर मित्रांनो गोलंदाजी जबरदस्त केली जाते. अचूक ब्लॉकल टाकला गेला. पुन्हा पावशेवाडी संघ मित्रांनो गडबड करतोय, चुका करतोय, म्हणजे सांगतोय की सामना तुम्ही आमच्याकडून घेऊन जावा. तुम्ही जर अशा चुका केला काय करायचं आहे गोलंदाजीने सांगा. अथर्व पवार एक 17-18 वर्षाचा खेळाडू आहे. काय गोलंदाजी टाकली गेली. महेंद्रला उभा केला होता त्यानं. आता मात्र 4 चेंडू 9 धावा. अथर्वकडे सुद्धा काही कमी नाही आहे. मित्रा तुला जर हिरो बनायचं असेल ना तर हीच संधी आहे. हाच प्लॅटफॉर्म आहे. एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मित्रा तू टाकणारी गोलंदाजी नक्कीच तुझं नाव एक ब्रँड बनू शकतं. कारण तू जर अवधूत भोसलेला थांबवलंस ना तर तू एक ब्रँड बनू शकतोस. पाहायचंय पहा गोलंदाजी मित्रांनो, जोरात टाळ्या होत्या जर तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर. गोलंदाजी कशी असते पाहायचंय. संधी घेतोय का? आता मात्र थ्रो चुकला गेला. खरोखर मित्रांनो अचूक गोलंदाजी केली गेली आहे. अचूक गोलंदाजीचा फायदा इथे पाहायचंय. खरोखर आत्ता मात्र सामना टफ फाईट होणार. 3 चेंडू 7 धावा, 8 धावा सॉरी. अथर्व पवार, मी म्हटलं होतं टॅलेंट आहे, सातत्याने क्रिकेट खेळतोय. जबरदस्त असं टॅलेंट आहे, वापर केला गेला. 3 चेंडू 8 धावा. अथर्व खरोखर जर सामना जिंकला तर पावशेवाडीकर नक्कीच अभिमान असेल या खेळाडूंचा. कारण आपण कालच पाहिलं अशिकेश पवार एक मुंबई पोलीस मेहनत मित्राची कामाला आली आणि तो मुंबई पोलीस झाला काल. पाहायचं आता मात्र पाहायचंय संधीचा फायदा घेता आलेला नाहीये. पंचांचा इशारा येतोय ते भीमरचा. चुका 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 पाहायचंय. चुका 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 आणि फक्त चुका करतोय पावशेवाडी संघ. सामना देताय मित्रांनो तुम्ही. मुनावळे संघाला सांगताय घ्या सामना जिंका, आम्ही तुम्हाला द्यायला बसलोय. काय चाललंय? खरोखर अथर्वने चांगली गोलंदाजी केली होती. भीमर टाकला गेला आणि भीमर टाकल्यामुळं हा जातोय नो बॉल. आता मात्र किती पाहिजे? सामना होता कुठे, सामना आला कुठे? व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. गरज होती का व्हेरिएशनची? लेग कट टाकण्याची गरज होती का? नव्हती. कारण चांगली गोलंदाजी करत होता इथे अथर्व पवार. समीरने संधी दिली किपिंगमध्ये, तोच बॉल तिथे डॉट केला पाहिजे होता. कारण क्रिकेटमधले नियम बदलले गेले आहेत. कारण जर तुम्ही बॉल हातामध्ये कलट केला ना तर बॅट्समनची स्ट्राईक मित्रांनो चेंज होत नाही. हे क्रिकेटचे नियम चेंज केले गेले. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अवधूतला खालीच उभा केला पाहिजे होता. कारण महेंद्रने 2 डॉट काढले होते. आता मात्र भीमर टाकला गेला. नक्कीच अथर्व सामना काढू शकतो का? नक्कीच काढणार. कारण चांगलं क्रिकेट मेहनतीच्या जेव्हावर आतापर्यंत खेळत आलाय अवधूत भोसले. पाहूया काय करतोय. आता मात्र मी काय म्हटलं होतं, आता मात्र इथे पाहायचंय फ्रीट आहे. एश लागली होती परंतु पाहायचं एक चेंडू काढायचा आहे. मग आता मात्र अथर्वला सामना 3 चेंडू 2 बॉल 5 धावा. पहा मित्रांनो काय सामना चाललाय. गेला कंटिन्यू 4था सामना टफ फाईट चाललाय. उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा त्याच्यामध्ये चाललेली फाईट आणि या चषकामध्ये वरती नाव कोरण्यासाठी चाललेली सर्वांची ही पराकाष्ठा. आता मात्र सामना फिनिश केलाय. अवधूत भोसले, तुम्ही किती वेळा तर मित्रांनो त्याला संधी दिली आणि त्या संधीचा फायदा येताना घेतलाय. भरपूर दिवसानंतर अभिनंदन मुनावळे संघाचं कमबॅक करताना दिसतोय. परंतु कौतुक करेन ते पावशेवाडी संघाचं. परंतु मित्रांनो खूप चुका तुम्ही केलात आणि तुम्ही सामना बहाल केला देते ते मुनावळे संघाला. परंतु मित्रांनो चांगलं खेळलात, चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा केएमसी चषक